संतांचं संतांवरती किती प्रेम असतं महाराज ऐका. ज्ञानोबरायाकडे धरणेकरी आला, तो धरणेकरी ज्ञानोबरायांनी तुकोबरायांकडे पाठवला. किती मोठेपणा महाराज. संतांविषयी प्रेम. ऐका ना सज्जनांनो, ऐका. मी मंदिरातून दर्शन करून येत असताना गोपाळपुराकडून बोधे बाबा मंदिरात चालले असताना मी बाबाचं दर्शन केलं. बाबा भेटले. बाबांनी माझ्या पाठीवर हात टाकला आणि बाबांनी बोलायला सुरुवात केली की महाराज बुवाची तब्येत कस काय. वक्ते बाबाला बोधे बाबा बुवा म्हणायचे, बुवाची तब्येत कस काय. म्हणलं बाबा चांगली आहे. त्यावेळेस बोधे बाबांनी मला सांगायला सुरुवात केली की महाराज बाबाला सांगा की जास्त कीर्तनाला दूर जाऊ नका, तब्येत साथ देत नाही, गाडीचा प्रवास आहे, तिथंच विद्यार्थ्यांना शिकवा, फिरू नका. बाबांना थोडंसं वेष्टीचा प्रवासही करायचा सांगा, टाळा, असं मला बोधे बाबा बोलले. महाराज बोधे बाबा मंदिरात दर्शनासाठी चालायला लागले आणि 2 दिवसानंतर बोधे बाबाच्या गाडीचा अपघात झाला आणि 1 महिन्यानंतर बोधे बाबा वैकुंठवासी झाले. आणि तो विधी झाल्यानंतर, सगळं झाल्यानंतर चातुर्मास समाप्तीच्या अगोदर मी पंढरपूरला गेलो. दुसऱ्या दिवशी वक्ते बाबांची चातुर्मास समाप्तीची पंगत होती आणि बाबाजवळ बसलो आणि बाबाला सांगायला सुरुवात केली. सांगितलं बाबा मी मंदिरातून येत असताना बोधे बाबा मला भेटले आणि बोधे बाबांनी तुमच्या तब्येतीची विचारपूस केली आणि बोधे बाबांना सांगितलं की बाबाला म्हणावं कीर्तनाला जास्त दूर जाऊ नका, प्रवास टाळा आणि तब्येतीची काळजी घ्या आणि विद्यार्थ्यांना शिकवा, तुमची धर्माला गरज आहे, तुमची विद्यार्थ्यांना गरज आहे, असं बाबा बोलले. आणि असं सांगत असताना बाबांनी रडायला सुरुवात केली. सांगितलं माझ्याविषयी एवढं प्रेम, माझ्याविषयी एवढी करुणा आणि मला एवढं सुंदर सांगितलं. माझ्या अगोदर बोधे बाबा निघून गेले. मी काय करू महाराज, मी काय करू सांगा, मी काय करू. बाबांनी रडायला सुरुवात केली आणि बाबांनी मला सांगितलं की महाराज मी काय करू. अरे ढाकणे मी काय करू, मला सांग. माझ्याविषयी एवढं प्रेम आणि माझ्या अगोदर मला सोडून गेले. महाराज त्या दिवशी बाबांनी सांगितलं दुसऱ्या दिवसाची पंगत बोधे बाबाच्या नावानं करा. अरे बोधे बाबा चांगले होते, विद्यार्थ्यांची व्यवस्था व्हायची, विद्यार्थ्यांना जीव लावायचे आणि माझ्या अगोदर निघून गेले. महाराज एवढं संतांविषयी, संतांचं एवढं प्रेम असतं महाराज, काय सांगावं. एवढं प्रेम मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं, माझा अनुभव आहे. आणि तेव्हापासून संतांनी संतांवरचं किती प्रेम असतं हे आपल्याला ज्ञानोबराय, तुकोबराय, अनेक संतांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं महाराज. म्हणून संत महात्मे हे जगाच्या पाठीवर श्रेष्ठ आहे. कारण संत महात्मे महाराज जे बुडते हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून या. अशा संत महात्म्याच्या सानिध्यात आपण जीवन जगतो ना महाराज, आपलं पुण्य आहे. अरे नसन तुम्हाला काही समजत तर मी सांगेल माऊली ज्ञानोबारांना. महाराज आम्ही जर कीर्तनाला गेलो ना, लोक म्हणतात महाराज तुमच्याकडे पाहिल्यानंतर आम्हाला समाधान वाटतं. महाराज ज्याचं नाव आम्ही घेतो, ज्याच्या सहवासात आम्ही राहतो, आम्हाला पाहिल्यानंतर लोकांना जर एवढं समाधान वाटतं तर जगद्गुरु तुकोबराय ज्ञानोबारायांना पाहिल्यानंतर किती समाधान वाटत असेल. म्हणून संत महात्म्याच्या सानिध्यात राहा, नक्की कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही.